तांदूळपासून वांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। जो आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात 100% प्रचंड तेजीही येणार आहे आणि 15 तारखेनंतर ही तेजी आल्यानंतर सोयाबीनचा दर 100% 5,500 होणारच आहे। पण इथं सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव मात्र विचारायला लागलाय की अखेर 15 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी कशामुळे येणार आहे आणि 15 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात जर प्रचंड तेजी आली समजा, तर या तेजीत खरंच 15 मार्च नंतर सोयाबीनचा दर 5,500 होणारच आहे का? आणि समजा 5,500 पार दर गेला तर तिथं सोयाबीन विकायचं का थांबायचं? कशात होऊ शकतो आमचा सर्वात जास्त फायदा? आता ही अत्यंत महत्त्वाची प्रश्न जी सर्वांच्या मनात या ठिकाणी उपस्थित झाली आहे आणि या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून पण घ्यायची। फक्त एक काम करा की याच्यासाठी व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत आपण सर्वांनी पहा। जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या सर्व प्रश्नांची आपणास अचूक उत्तरे इथं प्राप्त होऊन जातील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं मला वाटतं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करायला काही हरकत नाही आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर सुद्धा करून टाका। आत्तापर्यंत ज्या कास्तकार बांधवांनी सबस्क्राईब केलं नसेल, विनंती आहे त्यांना सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा की ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की 15 तारखेनंतर आता सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येणार आहे आणि 15 तारखेनंतर सोयाबीनचा दर हा या तेजीत 100% 5,500 होणारच आहे। आता प्रश्न हा उपस्थित झाला आहे की 15 तारखेनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 15 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येणार आहे आणि ही तेजी आल्यानंतर सोयाबीनचा दर 100% या ठिकाणी 5,500 पण होणार। पण इथं आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवं की 5,500चा दर 15 तारखेनंतर आपणास प्राप्त झाला तर आपण तिथं सोयाबीन विकायचं का त्या ठिकाणी तेजीची वाढ बघत थांबायचं? या महत्त्वाच्या प्रश्नाचं सुद्धा चला आता अचूक उत्तर जाणून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 4-5 दिवसात सोयाबीनचा दर हा घटत चाललाय। जर आजच बघितलं तर सोयाबीनची दर पातळी 4700 ते 5,200 दरम्यान पोहोचली। म्हणजे मागच्या 2-4 दिवसात सोयाबीनचा दर हा तब्बल 200 ते 300 रुपयांनी आणखीन घटलाय। आता प्रश्न पडलाय की बाबा सोयाबीनचा दर कशामुळे घटलाय हे प्रथम जाणून घेऊया, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की 15 तारखेनंतर सोयाबीनचा भाव कशामुळे 5,500 या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनमध्ये 80% सोयाबीन निघत असते। आतापर्यंत काय झालं होतं की सोयाबीनला उठाव चांगला होता म्हणून सोयाबीनला चांगला दर मिळत होता। पण मागच्या 2-3 दिवसामध्ये काय झाले की सोयाबीनला उठाव हा थोडा कमी झालाय। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर थोडे कमी झालेत आणि याच्यामुळे सोयाबीनचा उठाव कमी झालाय आणि सोयाबीनचे दर सुद्धा थोडेसे घटलेले। इथून पुढे काय होणार तर लक्षात घ्या, काहीही झालं तरी आपली सोयाबीन नॉन जीएम आहे, कारण आपलं सोयाबीन नॉन जीएम आहे। याच्यामुळे भारतीय सोयाबीनला डिमांड ही 100% या ठिकाणी राहणार। जरी तात्पुरती सध्या या ठिकाणी अडचण आणि अडसर आला असला तरी पुन्हा काही टेन्शन घ्यायची गरज नाही। भविष्याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो, भारतातून सोयाबीन निर्यात ही वाढत जाणार, परंतु ती निर्यात वाढत असताना त्या निर्यातीला कंप्लीट करण्यासाठी आवश्यक असणारी सोयाबीनची पूर्तता मात्र होणार नाही, कारण यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये पुढच्या 2 आठवड्यापर्यंत जरी सोयाबीनच्या दरात दबाव राहिला तरी देखील 15 तारखेनंतर स्थितीत 100% सुधारणा होणार आहे आणि 15 मार्च नंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये 100% गॅप हा निर्माण होणारच आहे। आणि जर आपण सर्वांनी बघितलं तर हा गॅप निर्माण झाल्यानंतर जो सोयाबीनचा दर आहे तो 100% आपल्याला 5,500ला गवसणी घालताना दिसणार आहे।
आता प्रश्न पडला की मग समजा 5,500चा दर आपणास मिळाला, तर इथं सोयाबीन विकायचं आहे का? मग त्या ठिकाणी तेजीची वाट बघत थांबायचं आहे. तर मला वाटतंय 5,500चा दर 15 तारखेनंतर समजा मिळाला, तर तिथं सगळं सोयाबीन विकू नका, पण जास्त सोयाबीन मागं ठेवू नका. जशी जशी तेजी येईल तर त्या प्रत्येक तेजीत आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली, तर गॅरंटीनं सांगतो आपल्या सर्वांचा इथं 100% फायदा हा होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे 15 तारखेनंतर सोयाबीन 100% आपल्या 5,500 होताना दिसणार आहे. आणि झालं की अजिबात थांबू नका. तिथं 100% सोयाबीनची विक्री करून टाका, ज्याच्यामुळे होईल आपला 100% फायदा. आता मग इथून पुढे सोयाबीनचा जो दर आहे तो कशा पद्धतीनं राहणार? जर इथून पुढचा विचार केला तर सोयाबीनचा दर हाच या ठिकाणी तेजीच राहणार की मग मंदीत राहणार? याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटला असेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळतील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लढा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.